येस. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा आपण आपला हा 5वा आठवडा आहे पायथॉन प्रोग्रामिंग मराठीचा. त्यामध्ये आपण सगळेजण आज थोडं काही नवीन गोष्टी शिकूया. गेला 4था आठवडा आपला पूर्ण आपण रिकॅपच घेतलेला होता, त्यामध्ये काही नवीन गोष्टी शिकलेलो नव्हतो. सो आज आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि एक 2 ते 3 आहेत, जास्त नाही पण 2 ते 3 कन्सेप्ट नवीन शिकणार आहे. आणि त्याच्या अगोदर आपण आपला रिकॅप पण नेहमीप्रमाणे घेणारच आहे. त्यामुळे जरी काही मिस झालेलं असेल तुमच्या पूर्वीच्या आठवड्यामध्ये तरी आपण रिकव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सो आजच्या आठवड्यामध्ये आपला अजेंडा जो आहे तो काहीसा आता मी जसा स्क्रीनवर शेअर केलाय तुम्हाला दिसतोय तसा आपला अजेंडा आहे. एक तर आपण मागच्या आठवड्याची उजळणी घेणार आहे की एकूण आपण मागच्या आठवड्यामध्ये काय शिकलो. म्हणजे मागच्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये. आणि पायथॉनचं शुद्ध लेखन, याला सिंटॅक्स असं म्हणतात. मराठीमध्ये मला चांगला शब्द सुचला नाही म्हणून मी शुद्ध लेखन असं लिहिलंय की जेव्हा तुम्ही पायथॉन लिहिता तेव्हा ते योग्य पद्धतीनं कसं लिहिलं पाहिजे या अर्थानं मी शुद्ध लेखन हा शब्द इथं वापरलेला आहे. तर ते काय आहे पायथॉनच्या बाबतीतले काही नियम, तर ते आपण या आजच्या आठवड्यामध्ये जाणून घेणार आहे. त्यानंतर आपण गेल्या वेळेस इफ एल्स बघितलेलं होतं. तर इफ एल्स मध्ये मी आणखीन एक शब्द ऍड केलाय की जर, तर आणि नाही तर. इफ, एलिफ आणि एल्स असा ऍक्च्युली पायथॉन मध्ये ब्लॉक आहे. ब्लॉक म्हणजे काय त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. तर त्याच्यावरती थोडीशी जास्त चर्चा आता आपण करणार आहे. त्यानंतर एक वेगळा आपल्याकडं थोडासा पद्धत जी प्रश्न सोडवण्याची आहे. स्पेशली आपण ज्यावेळी कोडिंग करतो, तर कोडिंग आपण का करतो किंवा प्रोग्रामिंग का करतो, तर काहीतरी आपल्या समोर एक प्रश्न असतो. आपण जेव्हा आयुष्य जगत असतो किंवा काम करत असतो तेव्हा आपल्यासमोर काहीतरी प्रश्न असतो आणि तो आपल्याला जर मॅन्युअल वर्क आहे त्यानं सोडवायला खूप वेळ लागतो. म्हणून आपण कम्प्युटरची मदत घेतो. मग हा जर प्रश्न सोडवायचा असेल, प्रश्न म्हणजे काय असेल, साधातला साधा प्रश्न की मला 2 संख्यांचा वर्ग करायचे आणि त्याला 2 न भागायचं. साधा प्रश्न आहे. मग मी जर हाताने करण्यापेक्षा हे गणित मी कम्प्युटरची मदत घेतो की जेणेकरून हे प्रश्न मला लवकर सोडवता येईल. त्याच्यामध्ये डिवाइड अँड कॉन्कर नावाचा एक अप्रोच असतो. तो काय आहे, तो काय करता येईल आपल्याला त्याबद्दल थोडं बघूया. आणि शेवटी आपण पायथॉनचे फंक्शन जे आपण अगोदर बघितलेलं आहे, आता आपण बघणार आहे की आपण स्वतः फंक्शन कसं काय लिहू शकतो आणि त्याचा आपण प्रोग्रामिंग करताना नक्की कसा उपयोग होईल आपल्याला. सो हा आजचा आपला अजेंडा आहे आणि आपण आपल्या उजळणीला थोडी सुरुवात करूया. तर ही उजळणीची स्लाइड जर तुम्ही तिसरा आठवडा अटेंड केला असेल तर तेव्हापासून ही आपली सेम राहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक बघितलेलं होतं फंक्शन. सो फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन आणि कम्प्युटर हे 4 गोष्टी करतं. त्याच्यामध्ये चौथी गोष्ट म्हणजे फंक्शन मध्ये तिसरी गोष्ट नसते, स्टोरेज. आपण शक्यतो गृहीत धरत नाही पण आपण गृहीत धरू शकतो की यामध्ये स्टोरेज पण इन्व्हॉल्ड आहे. तो फंक्शन काय करतं, इनपुट घेतं, त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करतं आणि आउटपुट देतं. एकदम साधं फंक्शन जे आपण दरवेळेस बघितलं ते होतं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये एक्स हे जे आहे ते इनपुट आहे. हे फंक्शन काय करतं, तर एक्स व्हेरिएबल इनपुट म्हणून घेतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतं. काय प्रक्रिया करतं, तर एक्स गुणिले एक्स आणि आउटपुट देतं आपल्याला. याचं जे कॅल्क्युलेशन येईल यामधून ते आपल्याला आउटपुट म्हणून मिळतं. तर इथं जर मी इनपुट 2 दिलं तर आउटपुट माझं येईल 4. जर मी इनपुट 3 दिलं तर माझं आउटपुट येईल 9. या पद्धतीनं फंक्शन हे काम करतं. पायथॉन मधलं आपण बघितलेलं प्रिंट, हे सगळ्यात पहिली लाईन आपण पायथॉन मधली जी लिहिली, पायथॉनचा कोड केला, प्रिंट हॅलो वर्ल्ड, त्याच्यामध्ये प्रिंट हे जे होतं त्याला इनबिल्ट फंक्शन म्हणतात. की जे फंक्शनचं जी इनबिल्ट फंक्शन म्हणजे काय, हे जी हा जो भाग आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर म्हणजे काय प्रक्रिया करायची हे पायथॉननं अगोदरच ठरवलेलं आहे. तो आपण ते आणखीन बघणार आहे. कोणी रिकॉल करेल का की पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत. मी गेल्या वेळी एक स्लाइड शेअर केलेली होती. 35. येस. तो पायथॉन मध्ये आपण एकूण 35 कीवर्ड्स बघितलेले आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय, की काही शब्द जे आहेत हे पायथॉननं राखीव ठेवलेले आहेत. हे शब्द तुम्ही व्हेरिएबलचं नाव, तुमच्या फंक्शनचं नाव, तुमच्या क्लासचं नाव, क्लास म्हणजे काय ते आपण नंतर बघू, पण किमान व्हेरिएबल आणि फंक्शनचं नाव म्हणून तुम्ही वापरू शकत नाही. त्यातला एक कीवर्ड आपण बघितला जो गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा, इफ नावाचा कीवर्ड आहे.
इफला एक स्वतंत्र अर्थ आहे. इफ एल्स हा जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये इफ वापरला जातो की ज्यामुळं एखादी कंडिशन आहे, एखादी जी गोष्ट आहे त्याच्या आधारावर आपण ठरवतो की पुढची गोष्ट करायची की नाही करायची. तर इफ इज इक्वल टू 5 असं व्हेरिएबल मी लिहू शकत नाही. करेक्ट. इफ इज इक्वल टू 5 असं जर मी लिहिलं तर पायथॉन सिंटॅक्स एरर देतो. आणि आपण हे गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण करून बघितलेलं होतं की ऑनलाईन आपण कमांड प्रॉम्प्टवर की या नावाचं फंक्शन आपण लिहू शकत नाही. पायथॉन मध्ये आपण कमेंट्स पण बघितल्या. मी हे गेल्या आठवड्यात झाले म्हणून थोडं फास्ट घेतोय. कमेंट्स पण बघितल्या आणि आपल्याला माहिती आहे की पायथॉनच्या कमेंट्स या हॅश या चिन्हानं चालू होतात. कोणी याला पॉव पण म्हणतात सिम्बॉल. ओके. सो हॅश या चिन्हानंतर जर तुम्ही काहीही लिहिलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कमेंटचा वापर कशासाठी करतो आपण की जो आपण लिहिलेला कोड आहे तो रिडेबल व्हावा, म्हणजे आपल्याला स्वतःला वाचता यावं. आणि जो डेव्हलपर आहे की तो नंतर कोणीतरी माझा कोड बघत असेल तर त्याला सुद्धा हे सोयीचं जावं. त्यामुळे मी हॅश नंतर मी लिहिलं की माय फंक्शन. आणि हा जर मी कोड रन केला, मी एवढंच फक्त लिहिलं हॅश माय फंक्शन डॉट पाय नावाची एक फाईल केली आणि त्याच्यामध्ये हे सेव्ह केलं आणि मी डॉट पाय फाईल माझ्या पायथॉन इंटरप्रेटर वरून रन केली, तर याचा आउटपुट मला काहीही येणार नाही. माझी जी स्क्रीन आहे त्याच्यावर काहीही आउटपुट होणार नाही. हा कोड व्यवस्थित रन होईल पण त्याचं आउटपुट काहीही नसेल. याचं कारण ही जी लाईन आहे ती पायथॉननं पूर्णपणे इग्नोर केलेली असेल. ओके, दुर्लक्षित केलेली असेल पूर्णपणे. त्यामुळे आउटपुट काही येणार नाही. मात्र जेव्हा आपण कोड लिहितो त्यावेळी आपल्याला याचा उपयोग कोड समजण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि एक बेस्ट प्रॅक्टिस आहे की जसं आपण सगळ्या म्हणतो की चांगल्या सवयी असतात, सकाळी उठल्यानंतर दात घासणे चांगली सवय. तसंच ज्यावेळी तुम्ही कोडिंग करत असता त्यावेळी तुम्ही काय कोड करताय, काय फंक्शन लिहिताय याच्यासाठी कमेंट करणं ही एक चांगली सवय आहे जी तुम्ही कोड करताना लावून घ्या. त्यानंतर आपण बघितलं व्हेरिएबल्स. ऍक्च्युली व्हेरिएबल्स हा मराठी शब्द नाहीये, मराठी शब्द आहे चलपद, पण आपण व्हेरिएबल्स हाच शब्द वापरतो. व्हेरिएबल्स याचा अर्थ ज्याची व्हॅल्यूज चेंज होत राहते. जर माझं व्हेरिएबल असेल एक्स इज इक्वल टू 5 तर एक्स नावाचा एक बॉक्स पायथॉन तयार करतं, तो तुमच्या रॅम मध्ये स्टोअर होतो. रॅम मध्ये आपली एक जागा रिकामी करतं पायथॉन आणि ती जागा तुम्हाला अलॉट करतं म्हणजे ही जागा आता एक्स या नावानं ओळखली जाईल. आपल्याकडे प्लॉटिंग असतात ना, प्लॉट नंबर 1, 2, 3, 4 जमिनीचे प्लॉट असतात. तर प्लॉट नंबर 1 याच्यामध्ये समजा एक घर आहे, त्यावेळी आपण कसं लक्षात ठेवतो की प्लॉट नंबर 1 जर मी म्हटलं तर मला लगेच लक्षात येतं की घर. त्या पद्धतीनं एक्स नावाची एक जागा थोडीशी काही केबी काही एमबी जागा ही पायथॉन जे डेटा टाईप आहे व्हेरिएबलचा त्याच्यानुसार मोकळी करतं, रॅम मध्ये रिकामी ठेवतं. आणि तिथं ही जी तुम्ही व्हॅल्यू दिलेली आहे 5 ती बायनरी कोड मध्ये सेव्ह केली जाते. त्यामुळे पुन्हा जेव्हा तुम्ही कोड लिहिता प्रिंट एक्स, हे पायथॉन काय करतं की एक्स नावाची ही जी रॅम मध्ये तुमच्या ठेवलेली जागा आहे त्याच्यामध्ये एक्स नावाचा जो प्लॉट आहे समजा, तो बघतो, तो बॉक्स उघडतं. त्या बॉक्समध्ये काय ठेवलेलं आहे, सध्या हे 5 ठेवलेलं आहे. ते घेतं इथून 5 बायनरी कोड मधलं, ते कन्वर्ट करतं आणि पुन्हा तुमच्या या फंक्शनला देतं. त्यामुळे प्रिंट एक्स चे उत्तर आपल्याला कमांड लाईनवर 5 असं दिसतं. ओके. सो व्हेरिएबल म्हणजे काय, तर एक जागा की जिथं आपण आपला डेटा स्टोअर करू शकतो. आता डेटा जे आपण स्टोअर करतो तो व्हेरिएबलचे काही प्रकार आहेत, व्हेरिएबलचे किंवा डेटाचे प्रकार आहेत. आपण बेसिकली काही प्रकार बघितले. त्याच्यामध्ये होता पहिला पूर्णांक, त्याला इंग्लिशमध्ये इंटेजर किंवा आयएनटी म्हणतो. अपूर्णांक आपण फ्लोट बघितला, याला काही शॉर्ट फॉर्म नाहीये, फ्लोटच आहे. त्यानंतर आपण बघितला बुलियन, त्याला शॉर्ट फॉर्म आहे बुल. तर बुलियन नावाचं जे डेटा टाईप आहे ते फक्त 2च व्हॅल्यू घेतं. त्या असतात एकतर ट्रू किंवा फॉल्स. ओके. त्यानंतर आपण काही ऑपरेटर्स बघितले, मी ऑपरेटरची एक स्लाइड ठेवलेली आहे. आणि आपण त्यानंतर इनपुट नावाचं एक स्पेशल फंक्शन बघितलं. इनपुट नावाचं फंक्शन काय करतं, जर मी एक्स इज इक्वल टू इनपुट अशी कमांड लिहिली तर जेव्हा तुम्ही हा कोड रन करता तेव्हा या लाईनच्या इथं हा एक्झिक्यूट झाल्यानंतर कम्प्युटर थांबतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो की काहीतरी तुम्ही इनपुट द्या, कारण इथं मी इनपुट मागितलेलं आहे. त्यामुळे तुमचं युजर इनपुट म्हणजे जो व्यक्ती कम्प्युटर वापरतोय त्याला ते मागतं की तुम्ही काहीतरी इनपुट द्या. त्या व्यक्तीने जर 5 हे इनपुट दिलं तर ते इनपुट
स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये, स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये इथं सेव्ह केलं जातं. आणि हा इथला चौथा डेटा टाईप होता जो आपण आता बघितला नाही, तो होता स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट आणि आपण शॉर्ट फॉर्म त्याच्यासाठी वापरतो STR. ओके, तर या बेसिक गोष्टी आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये बघितलेल्या होत्या आणि गेल्या आठवड्यामध्ये याच्यावर आपण भरपूर उजळणी केली. मी काही तुम्हाला सरावासाठी प्रश्न पण दिलेले होते. आय होप की तुम्ही ते ट्राय पण केले असतील. त्यानंतर सरावासाठी आपण फक्त दरवेळेस हे बघतो, कम्प्युटर 4 गोष्टी करतो, हे कधीही विसरायचं नाही. त्या आहेत इनपुट, स्टोरेज, प्रोसेस आणि आउटपुट. तर ही इमेज जी आहे तुम्ही सातत्यानं तुमच्या डोक्यामध्ये राहू द्या. इनपुट, स्टोरेज, प्रोसेस आणि आउटपुट. मागाशी मी तुम्हाला म्हटलं की ही एक स्लाइड इथे ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे ऑपरेटर बघितले. एक अरिथमेटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स आणि लॉजिकल ऑपरेटर्स, म्हणजेच बैजिक, तुलना करणारे ऑपरेटर्स आणि तार्किक ऑपरेटर्स. त्यातले तुलना करणारे अर्थमॅटिक म्हणजे बैजिक काय होते की अधिक, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इथपर्यंत आपल्याला पूर्णपणे माहित असतं. आता इथं भागाकार जो आहे हा अपूर्णांक भागाकार आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही 5 भागिले 2 सॉरी 5 भागिले तुम्ही 5 असं जर केलं, सो 5 भागिले 5 असं जर केलं तर याचं उत्तर 1 न येता 1.0 असं येतं. कारण याचा डेटा टाईप जो आहे आपण जे मागाशी बघितलं मागाच्या स्लाइडवरती इथला, हा जो फ्लोट डेटा टाईप आहे म्हणजेच अपूर्णांक, तर तो अपूर्णांकामध्ये कन्वर्ट होतो, म्हणून याला अपूर्णांकाचा भागाकार असं म्हणतात. 5 भागिले 5 किंवा तुम्ही जर 6 भागिले 3 केलं तर याचं उत्तर 2.0 असं येतं. ओके, इथपर्यंत आय होप की क्लिअर आहात. त्यानंतर आपण बघितलं डबल स्टार, याचा अर्थ घातांक असा होतो. म्हणजे 2 डबल स्टार 3 याचं उत्तर काय येईल, मला कोणी सांगू शकेल? 2 चा तिसरा घातांक. आठ. सो 2 चा तिसरा घात 2 डबल स्टार 3 याचा अर्थ असा होतो की 2 चा तिसरा घात कॅल्क्युलेट करा. हा एक बैजिक ऑपरेटर आपण वापरतो, जो आपण याला बॅकवर्ड स्लॅश असं म्हणतो किंवा याच्या 2 तिरप्या रेषा आहेत. याचा अर्थ अपूर्णांक पूर्णांक भागाकार असा होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा लिहिता की 7 डबल डॅश 2, तर याचं उत्तर हे 3.5 येत नाही, तर उत्तर येतं फक्त 3. ओके, याच्यामधला जो 0.5 आहे तो कॅन्सल केला जातो आणि फक्त 3 एवढंच बाकी उरतं, म्हणून याला आपण पूर्णांक भागाकार असं म्हणतो. काही ठिकाणी आपल्याला अॅक्युरसीची गरज नसते किंवा आपल्याला पूर्णांकामध्येच उत्तर हवं असतं, अशा वेळी आपण हा ऑपरेटर वापरतो. मॉड्युलो ऑपरेटर काय वापरतो, तर 7 मॉड्युलो हे जे पर्सेंटचं चिन्ह आहे ते आपल्याकडं मॉड्युलो म्हणून वापरतो आपण, इथं पर्सेंट म्हणून या अर्थाने नाही वापरत. 7 मॉड्युलो 2 याचं उत्तर 1 असं येतं. कारण जर मी 7 ला 2 न भागलं पूर्णांक भागाकारामध्ये तर याची बाकी किती उरते, 1 उरते. ती बाकी जी आहे ती मॉड्युलो या फंक्शननं ऑपरेटरनं आपल्याला मिळते. त्याचबरोबर आपण काही कंपॅरिझनचे ऑपरेटर सुद्धा बघितले. सो कंपॅरिझनचे आपण कुठले कुठले ऑपरेटर्स बघितले, त्याच्यामध्ये आपण बघितलं की बरोबर, मी पुन्हा एकदा सांगतो की इक्वल्स टू याचा जो आपल्याकडं म्हणजे गणितीय पद्धतीमध्ये याचा जो अर्थ होतो की जर मी 5 इज इक्वल टू 5 असं म्हणलं तर याचा अर्थ की 5 हे 5 बरोबर आहे, याची समानता आहे. परंतु पायथॉन मध्ये हा ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर म्हणून वापरला जातो. याचा अर्थ मी जेव्हा असं म्हणतो की ए इज इक्वल टू 5, तेव्हा ए 5च्या बरोबर आहे असा अर्थ होत नाही, तर ए ची जी तुमचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये 5 ही व्हॅल्यू, तो जे बॉक्स आहे तुमचा ऍज अ व्हेरिएबल, त्या बॉक्समध्ये 5 हा डेटा सेव्ह करा. सो हे व्हेरिएबल म्हणून सेव्ह होतं. मी पुन्हा जेव्हा ए इज इक्वल टू 6 लिहितो त्यावेळी ए ची व्हॅल्यू 6 आहे असं नसतो अर्थ, तर ए चा जो बॉक्स आहे तिथं पूर्वीची जी काही व्हॅल्यू असेल, या केसमध्ये 5, ती काढून टाका आणि त्या टाकी नवीन व्हॅल्यू टाका जी असेल 6. ओके,
मात्र मला जर हे चेक करायचं असेल की ए ची व्हॅल्यू 5 आहे की नाही, ए बरोबर 5 याचं उत्तर येस ऑर नो याच्यामध्ये येतं. तुम्ही एक लक्षात ठेवा की हे जे सगळे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत हे फक्त बुलियन टाइप मध्येच उत्तर देतात, आयदर येस ऑर नो, आणि त्याला आपण गणितीय भाषेमध्ये फक्त आपण आता पायथॉन मध्ये ट्रू ऑर फॉल्स ही दोनच याची उत्तर येतात. जर मी याला उत्तर दिलं 5 डबल इक्वल टू 5 तर याचं उत्तर येईल ट्रू. 5 नॉट इक्वल टू चिन्ह काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह बरोबर हे जे आहे याचा अर्थ होतो विषमता. सो जर 5 नॉट इक्वल टू 5 याचं उत्तर येईल फॉल्स, कारण 5 हे असमान आहे 5च्या असं होत नाही, त्याचं उत्तर फॉल्स येतं. पेक्षा जास्त पेक्षा कमी आपल्या सगळ्यांना माहितीये की त्याचं उत्तर काय येणार आहे. समजा मी इथं लिहिलं की 6 इज ग्रेटर दॅन 5 तर याचं उत्तर ट्रू येणार आहे. आणि पेक्षा कमी याच्यामध्ये मी जर 6 लेस दॅन 5 असं लिहिलं तर उत्तर फॉल्स येणार आहे, कारण 6 हे 5 पेक्षा जास्त आहे. जास्त किंवा बरोबर आणि कमी किंवा बरोबर हे आणखीन दोन ऑपरेटर्स आहेत की जे आपण वापरतो. त्याचबरोबर आपण लॉजिकल ऑपरेटर बघितले, अँड, ऑर आणि नॉट. हे ऑपरेटर्स आपण जास्त करून एकापेक्षा जास्त ज्यावेळी तुम्हाला बघायचे असतील, तुलना करायच्या असतील, तेव्हा आपण हे वापरतो. ओके, हे मागील आठवड्याचे काही सराव प्रश्न आहेत की जे आपण दिलेले आहे, की उदाहरणार्थ जो नंबर ऑफ डेज आहेत त्याच्यावरून हा महिना आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं होतं, आणि जो नंबर दिलाय त्याच्यावरून आपण चेक करून हे बघणार होतो की आपला दिवस कोणता आहे. आणि जर तुम्हाला हे बघितलं की कॅलेंडर कसं काम करतं, तर कॅलेंडर मध्ये सुद्धा बेसिकली याच पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, ते आपण नंतर पाहूया. सो याचं मी सोल्युशन आता देत नाहीये, आपण यावरती स्पेशल ट्युटोरियल कदाचित करू, पण तुम्ही हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला नसेल तर ट्राय करा सॉल्व्ह करायचा. ओके, इथपर्यंत आपण खूप मोठा दीर्घ असा रिव्ह्यू घेतला, कारण बरेचसे आपले सगळ्यांना थोडीशी उजळणी होईल. ते आतापर्यंत जे आपण बघितलं हे पायथॉनचं बेसिक आहे, आणि आय होप की तुम्हाला मी हे तिसऱ्यांदा रिपीट केल्यामुळे आता क्लिअर झालेलं असेल. आता आपण आपल्या 5व्या आठवड्याला या आठवड्यात जे शिकणार आहे त्याला आपण सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहे पायथॉनचं शुद्ध लेखन. पायथॉनचं शुद्ध लेखन म्हणजे काय? पायथॉन तुम्ही कोड ज्यावेळी लिहिता त्यावेळी ती लिहिण्याची एक पद्धत आहे, ती त्या पद्धतीने जर लिहिलं नाही तर पायथॉन तुम्हाला एरर देईल. उदाहरणार्थ तुम्ही विचार करा की मी जर इंग्लिश लिहायला सुरुवात केली आणि मी माझं नाव जर असं लिहिलं, कळणारच की नाही की मी हे काय करतोय, मी हे काय लिहितोय. आणि तुम्ही सांगणार की हे अगदीच समजत नाहीये किंवा काहीतरी विचित्र तुम्ही लिहिलेलं आहे, याचा अर्थ रुयाम वगैरे काहीतरी होईल. पण ऍक्च्युली जर उर्दू भाषेमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहित असाल, उर्दूचे हस्ताक्षर तुम्हाला माहित असतील, तर ती मात्र याच बाजूनं लिहिली जातात, म्हणजे आपल्या उजव्याकडून डावीकडे लिहिली जातात आणि तशीच वाचली जातात. त्या भाषेसाठी हा मार्ग योग्य आहे, परंतु इंग्रजी, मराठी किंवा आपल्या इतर भाषांसाठी मात्र हा मार्ग चुकीचा आहे. सो प्रत्येक भाषेची एक पद्धत आहे की कशा पद्धतीनं तुम्ही ते लिहिलं पाहिजे. पायथॉनची सुद्धा ऍज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, कारण शेवटी ती लँग्वेज आहे, तुम्ही कम्प्युटर शिकताय त्यावेळी एक पद्धत आहे. पहिलं आपण काय शिकलो की एका ओळीवर एक कमांड लिहिली जाते. नॉट ऑलवेज नेसेसरी की एकच कमांड लिहिली पाहिजे, तुम्ही एकापेक्षा जास्त कमांड लिहू शकता, परंतु आपण रीडेबिलिटीसाठी एका ओळीवर एक कमांड लिहितो. आपण एका वेळी एक कमांड आपण लिहितो इन दिस इंडस्ट्रियल स्टँडर्ड. ओके, दुसरं आहे की ज्या कमांड ब्लॉकमध्ये असतात, याचा अर्थ काय की ती कमांड एकाच लाईन मध्ये कंप्लीट होऊ शकत नाही. त्या कमांडला खूप साऱ्या इतर सूचना असतात, इतर सगळ्या कंडिशन्स असतात, इतर सगळ्या नियम आणि अटी असतात की त्या पूर्ण केल्यानंतरच ती कमांड पूर्ण होत जाते. त्यांच्यासाठी कोलन म्हणजे विसर्ग हे चिन्ह जे आहे हे आणि समास म्हणजे 4 स्पेस सोडले जातात. उदाहरण म्हणून आपण इथं बघूया, इफ एक्स डबल इक्वल टू 5 कोलन, त्यानंतर इथं 4 स्पेस सोडलेले आहेत, 1 2 3 4, आणि त्यानंतरच पुढचा कोड लिहिलेला आहे. या कोलन नंतर कोलनचा अर्थ असा होतो की इथं मी एक कंडिशन चेक करतोय की माझी पूर्णपणे एकच कमांड आहे, ही जी खालची प्रिंट एक्स पर्यंत आहे
ही ऍक्च्युली दोन कमांड आहेत त्याच्यामध्ये, परंतु या मिक्स झाल्यानंतर एकच कमांड बनते आणि हा इफ ब्लॉक होतो. ओके, सो याला आपण ब्लॉक म्हणूया. एक स्वतंत्र तुकडा होतो आणि तो कशाने दर्शवला जातो, तर इथं जे 4 स्पेस आहेत त्यानं दर्शवला जातो. तुम्ही कोलन देता की इथं माझी पहिली रचना पूर्ण झालेली आहे. मी इथं लिहिलेलं आहे की इफ एक्स इज इक्वल टू 5, म्हणजे जर एक्स ची किंमत ही 5 असेल तर खाली मला 4 स्पेस सोडून दिलेला आहे. जर तर असेल तर फक्त ही लाईन रन होईल, प्रिंट एक्स इज इक्वल टू 5. ही कमांड आपण अजून बघितलेली नाही, पण याला फॉर लूप असं म्हणतात. तुम्हाला आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहे. आणि याच्यामध्ये फॉर आय इन रेंज 5, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 0 ते 5 याच्यामध्ये जी आयची व्हॅल्यू आहे ती तुम्ही बदलत राहा सातत्यानं आणि प्रिंट करा आयची व्हॅल्यू जी काही असेल ती. ओके, सो याच्यामध्ये काय समजलं, तर आपण गेल्या वेळेस हे घेतलेलं होतं, पण यावेळेस मी पुन्हा एकदा रिइटरेट करतोय की कोलन आणि त्यानंतर 4 स्पेस हे गरजेचे आहे पायथॉनच्या शुद्ध लेखनासाठी. याला आपण पायथॉनच्या सिंटॅक्सचा एक महत्वाचा भाग असं समजूया. आता आपण बघूया जर तर आणि नाहीतर ब्लॉक. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, कुणाला काही शंका नाही? इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? येस सर. सो इथपर्यंत काय जर शंका नसतील तर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये आता आपण बघणार आहे की आपला जो इफ, एलिफ आणि एल्स ब्लॉक, जर तर आणि नाही तर मी याला नाव दिलेलं असलं तरी याचा ऍक्च्युली आपण लिहितो हा इफ, एलिफ आणि एल्स हा ब्लॉक आहे. हे तुम्ही बघाल इफ, एलिफ, एलिफ, एल्स. हा कोड आता जो तुम्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला मी लिहिलेला, आता मी लाईन नाही करतो, हा जो कोड आहे हो काय कोड करतोय ते आपण एकदा समजून घ्या. इथं मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे एक्स, आणि एक्सची मी व्हॅल्यू सेट नाही केलेली. मी असं म्हणतोय की युजर जे इनपुट देईल ती व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू म्हणून सेट करा. आणि आपल्याला माहिती आहे की इनपुट फंक्शन हे फक्त स्ट्रिंग या प्रकारामध्ये इनपुट घेतं, म्हणजे जे काही इनपुट असेल त्याचा प्रकार असेल स्ट्रिंग. ओके, पण मला त्याच्यावर अरिथमेटिक ऑपरेशन्स करायचे, मला ते चेक करायचे आणि मला तो नंबर अपेक्षित आहे, म्हणून मी त्याचा टाईप कन्व्हर्जन करतो इंटिजर मध्ये. ओके, इंटिजर मध्ये कन्व्हर्जन करून पुन्हा एक्स नावाच्या याच व्हेरिएबल मध्ये सेव्ह करतो. याचा अर्थ काय होतो की आता त्या एक्स नावाच्या ब्लॉक मध्ये माझी जी काही व्हॅल्यू आलेली असेल ती इंटिजर या प्रकारामध्ये सेव्ह झालेली आहे. आता मी काय करतोय तर इथं इफ, एलिफ, एल्स हा ब्लॉक वापरतोय माझ्या काही ऑपरेशन्स करण्यासाठी. मला चेक करायचे की हे मार्क आहेत, हा जे इनपुट आहेत ते मार्क्स आहेत, आणि मला चेक करायचे की तो विद्यार्थ्याचा ग्रेड काय आहे. मी इथं फक्त 3च हे केलेले आहेत. जर 35च्या खाली असेल तर तो फेल आहे, जर तो 45 पेक्षा मोठा असेल तर तो सी आहे, जर तो 65 पेक्षा मोठा असेल तर बी आहे, आणि जर त्याही पेक्षा मोठा असेल तर तो ए म्हणून काउंट केला जातो. ऍक्च्युली हे लॉजिक बरोबर आहे का, हा इथं मुद्दा नाहीये, कारण लॉजिक इथं चुकीचं आहे, पण मुद्दा तुम्हाला हे फक्त इफ एली ब्लॉकचा आहे, एल्स ब्लॉक आहे, तो समजून देण्याचा आहे. आता काय होईल जर मी एक्स ची व्हॅल्यू एंटर केली 10. ओके, 10 इथं स्ट्रिंग प्रकारामध्ये येईल. 10 ज्यावेळी एक्स ची इथं व्हॅल्यू असेल 10, पहिली लाईन जेव्हा कंप्लीट होईल, दुसरी लाईन जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा त्याची व्हॅल्यू 10च असेल, मात्र हे ज्या डबल इन्व्हर्टेड कॉमा आहेत अवतरण चिन्ह ती जातील, कारण ही व्हॅल्यू आता इंटिजर या प्रकारामध्ये स्टोअर झालेली असेल. त्यानंतर मी चेक करेन की जर एक्स हे 35 पेक्षा लहान असेल तर प्रिंट करा फेल. इथं 10 हे 35 पेक्षा लहान आहे का, तर हो, 10 हे 35 पेक्षा निश्चित लहान आहे, म्हणून स्क्रीनवर फेल असं प्रिंट केलं जाईल, आणि हा कोड या ब्लॉक मधून थेट बाहेर पडेल, थेट. आणि या खालच्या ज्या लाईन आहेत एली, प्रिंट, एल्स वगैरे, यातली कोणतीही लाईन
प्रिंट केली जाणार नाही किंवा इव्हन एक्झिक्यूट सुद्धा केली जाणार नाही. लक्षात येते इथं काय होतंय ते? समजा मी व्हॅल्यू चेंज केली, मी याची व्हॅल्यू 50 केली आणि हा रन पुन्हा कोड केला, म्हणजे हा कोड पुन्हा रन केला. मी पहिल्यांदा इथं व्हॅल्यू असेल एक्स ची 50 डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, कारण ही स्ट्रिंग आहे. त्याचं मी जेव्हा टाईप कन्व्हर्जन करेल तेव्हा त्याची व्हॅल्यू येईल 50. त्यानंतर ही पहिली कंडिशन चेक केली जाईल, एक्स इज लेस देन 35. 35 पेक्षा लहान आहे का? नाही. या केसमध्ये ही लाईन जी आहे ही लाईन रनच केली जाणार नाही. तो ब्लॉक, तो जो रन करणारी कमांड आहे ती एलिफ कडे जाईल. एलिफ कडे गेल्यानंतर विचारेल की ही कमांड रन केली जाईल, एक्स इज ग्रेटर दॅन 45 आहे का? याचं उत्तर कम्प्युटरला मिळेल ट्रू, आणि म्हणून सी हे या कोडवर प्रिंट केलं जाईल आणि हा कोड एंड होईल. लक्षात आलं? हा कधीही एलिफ आणि एल्स ब्लॉक प्रिंट होणार नाही. प्रिंट होऊ शकतो फक्त एका किमतीसाठी, आणि त्या किमती आहेत 35 आणि 45च्या मधल्या किमतीमध्ये. पण मात्र कधीही एक्स इज ग्रेटर दॅन 65 हा ब्लॉकचा कोड रन होणार का नाही रन होणार? कारण जेव्हा कोणतीही, आता मी इथं 100 घेतलं किंवा मी इथं 90 घेतलं, कोणतीही किंमत घेईल तेव्हा मी एलिफ या ब्लॉकवर आल्यानंतर ती 45 पेक्षा जास्त असेल आणि सी हा अक्षर टाईप करून तिथं माझा कोड थांबेल. तो ब्लॉक खाली एलिफ कडे जाणारच नाही. पण ज्यावेळी माझी किंमत 40 असेल, एक्स ची किंमत 40 आहे, त्यावेळी मी इथं येईन, पहिल्यांदा चेक करेन की एक्स 35 पेक्षा 40 आहे का, कमी आहे का? तर नाहीये. एक्स 45 पेक्षा मोठा आहे का? नाहीये. त्यामुळे ही कोणतीही लाईन केली जाणार नाही. त्यामुळे शेवटची जी आहे, कोणती कंडिशन वरची जर नाही झाली सॅटिस्फाय, तर मात्र ए ग्रेड हा प्रिंट केला जाईल. लक्षात आलंय का हे सगळ्यांना? हो 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 हो. अक्रम, शुभम दोघांच्याही लक्षात आलंय की हा कोड कशा पद्धतीनं रन होईल. आय होप की साक्षी तू पण क्लिअर आहेस आणि प्रवीण दादा पण. हो हो. येस. तो आपण हा कोड बघूया. ऍक्च्युली आपण जो हा गेल्या आठवड्यामध्ये एक सराव प्रश्न दिलेला होता की ज्याच्यामध्ये आपल्याला ए, बी, सी, डी आणि एफ हे ग्रेड्स कॅल्क्युलेट करायचे होते. तर आता आपण या याच्यामध्ये हा कोड बनवणार आहोत की ग्रेड कॅल्क्युलेट कसे करायचे आणि इफ एलिफ एल्स ब्लॉक आपण कसा वापरणार. ओके, आता येऊया आपण थोडा इंटरॅक्टिव्ह प्रश्न आहे, इंटरेस्टिंग पण आहे. थोडा रिअल लाईफ मधला प्रश्न आहे की याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहे. तो असा आहे की मला सलाड बनवायचा आहे. ओके, आय होप की सगळ्यांना माहिती आहे सलाड म्हणजे थोडक्यात आपल्याकडे कोशिंबीर म्हणूया. फक्त कोशिंबिरीमध्ये दही किंवा फोडणी नाही टाकत आहे आपण, फक्त चिरलेले फळं. आणि मला सलाड बनवायसाठी मी आणखीन थोडं क्लिअर करतो की त्याच्यामध्ये मला काकडी, टोमॅटो, बीट हे 3 पदार्थ वापरायचे. काय माझ्या स्टेप्स असतील मला सलाड बनवण्यासाठी स्टेप बाय स्टेप, ते मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. की मी सलाड, मला काही माहिती नाहीये, समजा मी कम्प्युटर आहे, कम्प्युटर ऑलवेज डम, त्याला काही माहिती नाहीये, आणि तुम्हाला त्याला स्टेप सांगायचे की कोणती गोष्ट कशी कशी तुम्ही कराल, एक्झिक्यूट कराल. सलाद घेण्यासाठी खिशातून पहिले खिशात पैसे घाले, घरातून बाहेर पडेन, ओके, चालत चालत रस्त्याने जाईन, भाजीपालाचं दुकान शोधेन, पहिल्यांदा मार्केटमध्ये जाईन, परत भाजीपालाचं दुकान शोधेन, तिथं सलादसाठी लागणाऱ्या गोष्टी बघेन. सलादसाठी टोमॅटो लागतं, काकडी लागते, कांदा लागतो. प्रत्येकाजवळ जाऊन त्या वस्तू खरेदी करेन योग्य त्या दरात. परत त्याच रस्त्याने माघारी येईल चालत चालत, दरवाजाचं कुलूप खोलेन, कुलूप खोलून आतमध्ये जाईन, सलादसाठी घेतलेल्या वस्तू टेबलावर ठेवेन. डावीकडे चाकू दिसेल मला, चाकू घेईन, चाकून कापत चाकून पहिल्यांदा सलाद धुवून घेईन, मग परत म्हणजे अशा पद्धतीने
ह्या स्टेप्स असं. नाही, चाकू घेतला तिथपर्यंत ठीक आहे, त्यानंतरची स्टेप सांग. पहिल्यांदा काय चाकू कापणार? पहिल्यांदा टोमॅटो कापणार. तो कापून प्लेटमध्ये ठेवणार. दुसऱ्यांदा परत काकडी घेईन, काकडी कापून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवेन. ओके. तिसऱ्यांदा कांदा घेईन, कांदा प्लेट घेण्याची स्टेप राहिली, प्लेट ह्याच्यातनं घ्यायची होती ती स्टेप. सलाद कापून तयार आहेत. कापल्यानंतर तयार होईल. सलाद तेवढंच असतं ना कापून, अजून पुढची स्टेप माहित नाही मला. सलाद तेवढंच, मी कापण्याला सलाद मिक्स केलं पाहिजे ना एकत्र, की वेगवेगळे देतात सलाद? मी एकत्र वेगवेगळंच खातो असं खाताना. ओके ओके, ठीक आहे. ओके, सो मोठी जे सांगितलं त्यानं स्टेप्स सगळ्या, त्याच्यातल्या मी फक्त थोड्या स्टेप्स ज्या आहेत त्या इथे लिहिलेल्या आहेत. हस्ताक्षर खराब आहे कम्प्युटरवर लिहित असल्या कारणानं. फक्त लक्षात घ्या की चाकू घेण्यापासूनच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या घ्या. घरामध्ये समजा काकडी, टोमॅटो, बीट, कांदा सगळं उपलब्ध आहे. माझ्याकडे चाकू देखील उपलब्ध आहे. मी पहिल्यांदा टोमॅटो कापेन, काकडी कापेन, कांदा कापेन आणि नंतर मग हे सगळ्या वस्तू मिक्स करेन. मला यातला एक पॉईंट तुम्हाला मेन्शन करायचे की आपण जेव्हा म्हणतो काकडी कापेन किंवा टोमॅटो कापेन, तेव्हा आपल्याला अपेक्षित असतं की पुढच्याला माहित आहे कापणे म्हणजे काय, पण कम्प्युटरला हे माहित नाही की कापणे म्हणजे नेमकं काय करणे. तर तुम्हाला कापणे ही प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित समजून सांगावी लागेल. सो कापण्याची प्रक्रिया कशी सांगाल? कम्प्युटरला सांगायचे कापणे म्हणजे काय नेमकं? स्लाइस करणे. काय चाकू त्याच्या स्टेप्स काय आहेत? टोमॅटो खाली ठेवेन, टोमॅटोवर चाकूने कट मारेन. ओके, पण त्याला माहित नाही की टोमॅटो आहे तुमच्याकडं. ओके, मी इथं घेऊया, टोमॅटोसाठी घेऊया. टोमॅटो आपलं जे कटिंग पॅड आहे त्यावरती ठेवेल आणि चाकूने काप देईन. ओके, आता काकडी कापणे ह्या गोष्टीमध्ये काय करावं लागेल? पुन्हा त्याला सांगावं लागेल काकडी कापणे म्हणजे काय. लक्षात येते का? पुन्हा तुम्हाला लिहावं लागेल काकडी कटिंग पॅड वर ठेवीन, चाकूने कापीन, काप देईन. कांद्याच्या वेळी पुन्हा लिहावं लागेल की कांदा कटिंग पॅड वर ठेवेन, चाकूने काप देईन. आणि याच्यामध्ये तुमचं एक लक्षात येते का की हा जो भाग आहे हा सेमच राहतोय पुढच्या तिन्ही स्टेप मध्ये, बरोबर? फक्त काकडी आणि कांदा ह्या वस्तू बदलतात. ह्या गोष्टीच्या 3 वेळा कम्प्युटरला सांगायची गरज नाहीये. मी जर ह्या टोमॅटोच्या ऐवजी असं म्हटलं की फळभाजी, याला मी काय केलं? सर्वनाम केलं. आता कोणतीही फळभाजी मला दिली तर काय करायचंय? कम्प्युटरला सांगितलंय कटिंग पॅडवर ठेवायचं, चाकूने काप द्यायचे आणि ते तुझं कापून होईल. म्हणजे मी याच्यामध्ये काय चेंज केला ते मध्ये असेल की या सगळ्या गोष्टी मी का केल्या. ओके, मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची होती की बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की आपण ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो किंवा एखादी गोष्ट आपण करत असतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रिपिटेटिव्हली कराव्या लागतात. उदाहरणार्थ मी आता कम्प्युटरसाठीचा एक प्रश्न सांगतो की जो आपण कम्प्युटरनं सोडवतो. ओके, कम्प्युटरसाठीचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, ओके, त्याच्यामध्ये मी 2 बाजू दिलेल्या आहेत, ए बी बी सी. ओके, आणि मला तिसरी बाजू जी आहे की तो त्याचा कर्ण आहे त्याची मला लांबी शोधायची. समजा ए बी इज इक्वल टू 3, बी सी इज इक्वल टू 4, तर एसी ची लांबी किती आहे हे शोधायचं आहे. हा कम्प्युटरचा प्रश्न आहे, करेक्ट? की आपण हा कम्प्युटरनं सोडवू शकतो. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित असेल की आपण याच्यासाठी पायथागोरसचं जे सूत्र आहे ते वापरतो की कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक
दुसरी बाजू वर्ग, बरोबर. म्हणून कर्णाची लांबी बरोबर वर्गमुळामध्ये पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. ओके. सो आता आपल्याला कम्प्युटरमध्ये एक प्रोग्राम लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एबीची बाजू घेईल, बीसीची बाजू घेईल, त्याचा आपण काय करणार आहे, वर्ग करावा लागेल आपल्याला. वर्ग केल्यानंतर त्याची बेरीज करावी लागेल आणि जी बेरीज येईल त्याचा आपल्याला वर्गमूळ घ्यावा लागेल, तर आपल्याला त्याची लांबी मिळेल. या प्रोग्राम मध्ये आपण तो प्रोग्राम करून पण बघू. मी फक्त तुम्हाला इथं बिग पिक्चर सांगतोय मॅथमॅटिकली की आपल्याला इथं एकदा वर्ग करावा लागेल, पुन्हा दुसऱ्या. त्यामुळं वर्ग करणे म्हणजे काय की एका वस्तूला एका दुसऱ्या त्याच संख्येनं गुणायचं म्हणजे वर्ग. मग अशा वेळी मला पहिल्यांदा पण वर्ग करावा लागेल, पुन्हा त्याचा दुसऱ्यांदा पण वर्ग करावा लागेल. पण याच्याऐवजी मी वर्ग करणे ही एक मेथड कम्प्युटरला सांगून ठेवली. त्यानंतर मी कुठलाही आकडा टाकेन तर त्याचा वर्ग मला कम्प्युटर कॅल्क्युलेट करून देईल. मी फक्त देईन 5. तो कसा करायचा कॅल्क्युलेट काय ते मी एकदाच सेट केलेला आहे की तो वर्ग कॅल्क्युलेट कर. आलं लक्षात. किंवा मी तुमच्या आणखीन एक उदाहरण देतो की आपण ज्यावेळी आता आपण सगळे डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये आहोत, आपल्याला बऱ्याचदा रिपोर्ट बनवायचे असतात. रिपोर्टमध्ये काही गोष्टी आपण नेहमी करतो. म्हणजे उदाहरणार्थ जो टायटल आहे ते आपण सेंटर करतो आणि बोल्ड करतो. सेंटर करणे आणि बोल्ड करणे हे आपण दरवेळेस जाऊन हाताने करण्यापेक्षा जर एकदाच ते स्टोअर करून ठेवलं, आपण एक्सेलमध्ये मॅक्रोज शिकलेलं नाहीये पण मॅक्रोज ही एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या सूचना, किंवा पहिल्यांदा सेंटर करा आणि नंतर बोल्ड करा. अक्षर बदललं तरी पुन्हा 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 आपण ते वापरू शकतो. आणि हीच नेमकी संकल्पना आपण पायथॉन फंक्शन मध्ये वापरतो. काही गोष्टी आपल्याला परत परत कराव्या लागतात, त्याचा आपण काय करतो, फंक्शन बनवतो आणि त्यामुळं तो सगळा जो कोड आहे तो आपल्याला लिहायला सोपा जातो. म्हणजे उदाहरणार्थ इथं जो माझा पूर्वीचा सलाड बनवण्याचा कोड होता, त्याच्यासाठी मी सलाड बनवण्याची प्रक्रिया लिहिण्याच्या अगोदर मी एक फंक्शन लिहीन, कापणे. कापणे बरोबर मी इथं स्टेप्स लिहीन, काय 1 2 3 स्टेप्स आहेत माझ्या. कटिंग पॅड घेणे, त्याला काप मारणे, किंवा त्याच्या अगोदर धुणे मी लिहीन का धुणे, त्याला कटिंग पॅड घेणे, त्याच्यावर ते ठेवणे, काप मारणे. ओके. आणि मग त्यानंतर मी ज्यावेळी खाली लिहितोय त्यावेळी कांदा हे मी एका कापणे नावाच्या फंक्शन मध्ये टाकेन. मग मी याच्यामध्ये फक्त बदलत राहीन, कधी कांदा टाकेन, कधी बटाटा टाकेन, कधी मी मेथी टाकेन, कधी मिरची टाकेन. मला प्रत्येक वेळी या स्टेप्स पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. जसे मला मगाशी त्या लिहाव्या लागल्या होत्या की मला मगाशी त्याच्या सगळ्या स्टेप्स होत्या त्या पुन्हा पुन्हा लिहाव्या लागल्या होत्या की बाबा नक्की कापणे म्हणजे काय, कापणे कसं करायचं वगैरे वगैरे. ओके. सो आतापर्यंत आपण जे बघितलं ते होतं फंक्शनचं आपलं पॅरामीटर. आणि पायथॉन मध्ये फंक्शन डेफ या नावानं सुरू करतात. डेफ चा शॉर्ट फॉर्म आहे डिफाईन या शब्दाचा. डिफाईन म्हणजे एखादं फंक्शन आपण डिफाईन करतो, ते सांगतो तो फंक्शन काय आहे. फंक्शनचं आपण नाव देतो. मी तर जे फंक्शन नेम दिलेलं आहे ते फंक्शन नाव तुम्ही काही नाव देऊ शकता एक्सेप्ट की जे आपले 35 कीवर्ड्स आहेत ते सोडून. म्हणजे उदाहरणार्थ मी इथे एक फंक्शन लिहितो, डेफ सम कंसामध्ये ए बी ए प्लस बी. ओके. मी थोडंसं याच्यामध्ये एक चेंज करतो. आय होप की स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. एक्स इज इक्वल टू ए प्लस बी प्रिंट एक्स. आता हे काय आहे, याच्यामध्ये ए आणि बी याला आपण पॅरामीटर म्हणतो. पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, पॅरामीटर 3. मी तर डायरेक्ट 3 लिहिलं. 2 3 तुम्ही किती पण पॅरामीटर देऊ शकता. पॅरामीटर याचा अर्थ काय, तुम्ही थोडक्यात एक व्हेरिएबलच देता, इथे एक नाव देता काहीतरी. इथं मी ए आणि बी दिलेलं आहे. ए आणि बी जेव्हा आपण हे फंक्शन डिफाईन करतोय त्यावेळी येते. आणि त्यानंतर सम कोड किंवा रेसिपी. इथं आपण कोड काय लिहिला, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी. आपण अज्युम केलेलं आहे की इंटिजर फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे आलेले आहेत.
अज्युम आहे आपल्याकडे. ओके, आणि त्यानंतर आपण करतोय प्रिंट एक्स. ह्याची जी बेरीज आहे ती आपण प्रिंट करतोय. पण हे फंक्शन आपल्याला इवोक करावं लागतं, म्हणजे जागा करावं लागतं. जसं आपण डिफाईन केलं, पण ते पायथन वापरणार कधी, ते वापरण्यासाठी आपल्याला लिहावं लागतं की सम कंसामध्ये 3,4. ओके, हे फंक्शन ज्यावेळी मी असा कोड लिहीन त्यावेळी हे मी डिफाईन केलेलं जे फंक्शन आहे या रचनेमध्ये ते कॉल केलं जातं. हा साक्षी, हॅलो, बाकीच्यांना ऐकू येतंय का? हो येतोय आवाज. मला पण येतोय. ओके, सो सम हे फंक्शन कॉल केलं जाईल. यातले ज्या 2 स्टेप्स आहेत ए प्लस बी, त्याच्यामध्ये 3+4 एक्स ची किंमत येईल 7 आणि प्रिंट एक्स म्हणून स्क्रीनवर केलं जाईल 7. ओके, आतापर्यंत तुम्हाला कळालं नसेल काही हरकत नाही, ही फक्त थेरी पार्ट होता. आणि आता आपण जाऊया आपल्या प्रॅक्टिकल मध्ये की आपण याच्यामध्ये 2-3 गोष्टी शिकणार आहेत. तुम्ही पण तुमचा जो काही सबलाईम टेक्स्ट आहे ते ओपन करू शकता, तुमचा कमांड प्रॉम्प्ट ओपन करून ठेवा, की जेणेकरून आपण बघूया की ह्या सगळ्याच्या कन्सेप्ट आहेत त्या प्रॅक्टिकली आपण कोड कशा करू शकतो. सो मी माझा सबलाईम टेक्स्ट ओपन करतोय. आय होप की ओके, सबलाईम टेक्स्ट माझा तुम्हाला दिसत असेल. ओके, आता आपण प्रॅक्टिकली ज्या कन्सेप्ट होत्या आपण बघितल्या आज त्या आपण शिकूया. सगळ्यात महत्वाचं, मी इथं पहिल्यांदा एक कमांड देतो आणि आपण इथं आता शिकतोय त्याच्यामध्ये सिंटॅक्स. ओके, मी ही फाईल सेव्ह करतो. तुम्हाला दिसणार नाही की मी सेव्ह करतोय, म्हणजे त्याचा कमांड लाईन. आणि मी याला नाव आता सध्या देतोय की demo.py आणि आपली जे वीक फाईल आहे त्याच्यामध्ये मी सेव्ह करतो. आता तुम्हाला दिसलं नसेल पण इथं तुम्हाला दिसतंय demo.py नावाने मी ही फाईल सेव्ह केलेली आहे. ओके, येस. आता आपण इथं सिंटॅक्स शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितलेल्या होत्या, एक होता कोलन आणि दुसरा होता 4 स्पेस. तर इथे 4 स्पेस दिसण्यासाठी 1 2 3 4. सो आपण इथं बघूया की जेव्हा इफ आपण मगाशी कोड बघितलेला होता, तर आपण इफ हे फंक्शन बघणार आहेत. मी पहिल्यांदा एक व्हेरिएबल घेतो आणि त्याला 5 ही व्हॅल्यू सेट करतो. सो इथं मी फंक्शन देतोय की व्हेरिएबल. इथे मी एक कमांड दिली की हे व्हेरिएबल आहे माझं, आणि त्यानंतर मी इफ ब्लॉक माझा लिहितोय. सो मी इथं चेक करतोय तर मी चेक करणार आहे की माझा जो नंबर आहे मला दिलेला आहे एक्स ची जी किंमत आहे ती 5 आहे की नाही. त्यासाठी आपण बघितलेला होता इफ, आणि त्यानंतर आपण एक कंडिशन लिहितो, कंडिशन. ओके, सो याचं जे सिंटॅक्स आहे त्याचा इफ ब्लॉक, त्यानंतर एक कंडिशन आणि त्यानंतर कोलन. मी त्या कंडिशन लिहितोय एक्स डबल इक्वल टू 5 आणि त्यानंतर एक कोलन देतोय, इंटर देतोय आणि मी देतोय प्रिंट 5 x is 5. ओके, म्हणजे लक्षात आलं मी हा कोड लिहिला, हा नीट बघितला, जागृत अवस्थेमध्ये या. ओके, सो हा कोड मध्ये एक एरर आपल्याला येणार आहे आणि तो आपण थोडं बघूया की आपण आता काय मिस्टेक केलेला आहे आणि काय एरर नेमका येऊ शकतो या ठिकाणी. सो आपण हा कोड बघितला की मी तर एक्स इज इक्वल टू 5 लिहिलेला आहे आणि त्यानंतर मी चेक करतोय इफ एक्स इज इक्वल टू 5 ऑर नॉट, आणि त्यानंतर मी करतोय प्रिंट करतोय एक्स इज इक्वल टू 5. तर मी आता माझं कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. ओके, आणि कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी हा जो कोड आहे तो रन करणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा बघतो की माझ्या फाईलमध्ये खरंच ती फाईल आहे का. सो मी dir डिरेक्टरी ही कमांड एंटर करतोय.
सो इथं आपण बघू शकतो की डेमो डॉट पाय ही फाईल आपल्याकडं अवेलेबल आहे. डेमो डॉट पाय. आता पायथॉनच्या मदतीनं मी ही कमांड रन करणार आहे. पायथॉन डेमो डॉट पाय. ओके. पायथॉन डेमो डॉट पाय रन केल्यानंतर आपण बघूया की काय. ओके. इथं आपल्याला एरर आलेला आहे. आणि काय एरर आहे हा, कोणी वाचू शकतं का? इंडेंटेशन एरर. इंडेंटेशन एरर. येस. इंडेंटेशन एरर म्हणजे काय की आपण ज्याला स्पेस म्हणतोय, समास, ज्यावेळी तुम्ही कोड लिहिता त्यावेळी तो इंडेंट करता, काही भाग सोडून त्या लाईन मध्ये लिहिता. आपण जसं प्रिय व्यक्तीला पत्र लिहिताना आपण पहिली लाईन जी आहे किंवा पॅरेग्राफचा आपला पहिला भाग जो आहे त्याला आपण समास सोडतो, पहिल्यांदा काही जागा सोडतो. तर इथं काय लिहिलंय बघा, त्यानं पायथॉननं पण सांगितलंय एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक आफ्टर इफ स्टेटमेंट ऑन लाईन नंबर 7. ओके. सो याचा अर्थ आपली जी कोडची लाईन नंबर 7 आहे त्याच्यामध्ये काहीतरी गोळ आहे. सो आपण कोड बघूया. सो इथं आपल्या 7 नंबरची जी लाईन आहे ती बरोबर आहे, पण त्यानंतर काय सांगितलंय त्यानं की आफ्टर इफ स्टेटमेंट, 7 नंबरचं जे इफ स्टेटमेंट आहे त्यानंतर इंडेंटेशन पाहिजे, म्हणजे आपल्याला इथं स्पेस दिला पाहिजे. सो मी इथं ही लाईन मागे घेतो मुद्दामून आणि एंटर देतो. तुमच्या लक्षात येईल की सबलाईननं ऑलरेडी इथं 4 स्पेस जे आहेत ते दिलेले आहेत, माझ्यासाठी ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत, मला देण्याची अजिबात गरज नाही. ओके. पण तुम्ही जर हे दिलेले नसतील, तुम्ही जर नॉर्मल टेक्स्ट एडिटर वापरत असाल तर तुम्ही 1 2 3 4 मी स्पेस दिलेले आहेत आणि मी ही फाईल पुन्हा सेव्ह करतो. ओके. आता यावेळेस मी काय चेंज केलेलं आहे, इथं इंडेंटेशन दिलेलं आहे, तुम्हाला इथं डॉट दिसत असतील 4 डॉट्स, तरी माझी 4 स्पेस आहेत इथं. मी पुन्हा माझ्या कमांड प्रॉम्प्टला जातोय, मी ती फाईल सेव्ह केलेली आहे आणि आता मी पुन्हा रन करतोय माझी कमांड पायथॉन डेमो डॉट पाय. आणि आता मात्र आपला कोड करेक्ट रन झालेला आहे. x is 5. ओके. लक्षात आलं की इंडेंटेशन काय आहे, कशासाठी गरजेचं आहे ते आपल्या लक्षात आलं. कोलन त्यानंतरचा भाग हा ब्लॉक असतो, सो तुम्ही त्याला 4 स्पेस देऊन त्याला इंडेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला 4 स्पेस दिल्यानंतर योग्य प्रकारे जागा ही सोडणं गरजेचं आहे. सो हे पहिल्यांदा आपण आज शिकलो. पण आपण दुसरी एक गोष्ट शिकलो की आपण त्यानंतर आपण बघितलं इफ एलिफ आणि एल्स ब्लॉक बघितला आपण. तो प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार बघूया. यासाठी मी काय करतो, एक नवीन फाईल बनवतो. ओके. आणि ही सेव्ह करतो आपला ग्रेडिंग म्हणून. सो ही ग्रेडिंग डॉट पाय म्हणून मी आता सेव्ह सॉरी सो आता ही फाईल मी इथं तुम्हाला आय होप की दिसत असेल. मी आता ग्रेडिंग डॉट पाय नावाची एक दुसरी फाईल तयार केलेली आहे एमटी, आणि ग्रेडिंग डॉट पाय ही फाईल तयार केलेली आहे. इथं माझा प्रॉब्लेम असा आहे, बेस्ड ऑन मार्क्स गिव्ह ग्रेडिंग. तो शिक्षकांना कदाचित हा प्रॉब्लेम येऊ शकतो की एखाद्याला मार्क देता आपण तपासतो मार्क, पण त्यानंतर ग्रेडिंग पण करायचं असतं त्याला, ABCD आता नवीन आकारिकनुसार आलेला आहे. तर ते आपण कसं करायचं, हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करूया पायथॉनच्या मदतीनं. पायथॉनला तुम्ही जर मार्क्स दिले तर पायथॉननं तुम्हाला रिटर्न मध्ये ग्रेड दिला पाहिजे. आपण कसं करू शकतो, पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला मार्क्स घेतले पाहिजेत. पहिला पार्ट आपल्या प्रोग्रामचा इनपुट म्हणून मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मार्क्स, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती मी सेट करत नाहीये, ती मला युजर करून आली पाहिजे म्हणून मी फंक्शन वापरतोय इनपुट, आणि याला आपला पॅरामीटर पास करतोय गिव्ह मी अ नंबर.
सो हे मागतं की गिव्ह मी अ नंबर ऑर गिव्ह मी मार्क्स. ओके, तुम्हाला मार्क्स द्या असं हे म्हणतंय. आणि यानंतर आपण गेल्या वेळेस बघितलेलं होतं स्पेशल कॅरेक्टर /n की ज्यामुळं जो आपला इनपुट आहे तो खाली येईल, खालच्या लाईन. मार्क्स जे येतील ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतील, कुठला डेटा टाईप असेल याचा? इंटिजर असणार आहे. सॉरी, इंटिजर असणार आहे. इंटिजर इनपुट जेव्हा आपण घेतो तेव्हा इंटिजर फॉर्मॅटमध्ये नाही येतं. नाही स्ट्रिंग असणार आहे, त्याला इनपुट मध्ये करायला इंटिजर मध्ये करायला लागेल. येस, सो हे स्ट्रिंग असणार आहे आणि आपण याला कन्वर्ट करणार आहे आता इंटिजर मध्ये. सो मी व्हेरिएबलचं नाव तेच ठेवतो कारण मला दुसरं व्हेरिएबल करून जागा वाया नाही घालवायची. आणि मी INT नावाचं फंक्शन वापरतो आणि पुन्हा जो मार्क्स आहेत माझे त्याला मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करतो. मी इथं काय केलेलं आहे, टाईप कन्व्हर्जन स्ट्रिंग टू INT. ओके, सो ही कमांड मला काय सांगेल की मला जेव्हा मी हा कोड वाचेन तेव्हा कळेल की इथं मी नक्की काय केलंय, हे काय लिहिलेलं आहे. तर मी इथं टाईप कन्व्हर्जन केलेलं आहे स्ट्रिंग मधून इंटिजर मध्ये. माझ्याकडे आता इनपुट आलेला आहे. लक्षात ठेवा इथं घोळ करून घेऊ नका. मार्क्स आणि मार्क्स इथं तिन्ही ठिकाणी समानच दिसतंय. याचा अर्थ काय होतो, लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण इथं असाइनमेंट करतोय त्यावेळी काय करणार आहे, उजवी बाजू जी आहे त्याच्यामध्ये मार्क्सची या पूर्वीची व्हॅल्यू जी आहे ती फेच केली जाते. समजा मी इथं 5 दिलं तर स्ट्रिंग मधलं 5 घेतलं जातं, ते कन्वर्ट केलं जातं आणि पुन्हा एकदा मार्क्स नावाच्या बॉक्समध्ये ती व्हॅल्यू रिप्लेस केली जाते. थोडंसं देऊन त्याच्याकडे बघा. आता मला काही कंडिशन्सवर बेस्ड करून ग्रेडिंग द्यायचं आहे. मी इथं ग्रेडिंगची एक सिस्टीम डिक्लेअर करतो की प्लस असेल तर A, 70 प्लस असेल तर B, 50 प्लस असेल तर C, 35 प्लस असेल तर D. कॅप्स आहे असं समजा, प्लस जवळ आहे, कॉमा देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. आणि 0 to 35 असेल तर 10. याहीपेक्षा एक वेगळी कंडिशन असते, जर मार्क्स 0 ते 100च्या पेक्षा वेगळे काहीतरी आले तर, 100 पेक्षा जास्त आले तर किंवा निगेटिव्ह दिले तर एरर आपल्याला द्यायचं आहे. म्हणून आपण काय करूया की ग्रेटर दॅन 100 ऑर लेस दॅन 0 असेल तर आपण काय येणार आहे, रॉंग इनपुट. ओके, सो हे मला क्लिअर झालं की मी काय नक्की ग्रेडिंग करणार आहे. इथं मोठी लाईन आहे माझी ज्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता मी तो कोड मध्ये कन्वर्ट करणार आहे. मी लिहिणार आहे इफ माझे जे मार्क्स आहेत ते कुठून येतील, इथं इनपुट जे आलेलं आहे ते इथं येईल. मी कम्पेअर करेन इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन 90 and marks less than 100. इथे मी काय करतोय बघा, अँड हा कंपॅरिझन ऑपरेटर वापरलेला बघताय का तुम्ही. अँड हा आपण गेल्या वेळेस जास्त वापरला होता, यावेळेस आपण नवीन वापरतोय अँड. म्हणजे काय आहे, जर इथं पण ट्रू आलं, ही पण व्हॅल्यू करेक्ट असेल आणि जर ही पण व्हॅल्यू करेक्ट असेल तर आणि तरच माझा पुढचा कोड जो आहे तो रन होणार आहे. ओके, इफ नंतर मी 4 स्पेसचं इंडेंशन दिलेलं आहे आणि मी आता करतोय जर माझे 90 किंवा हे असतील तर मी काय करेन, सिम्पली प्रिंट करेन A ग्रेड. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हो. आता मी काय करतोय, मी यानंतर कमांड लिहितोय एलिफ. यस, पण एलिफ लिहिण्याच्या अगोदर मी एकदा इफ लिहून मी हा कोड रन करून पाहतो. ओके, मी विचार करतो की एलिफ लिहायची गरज नाही, मी इफच लिहीन. तो मार्क्स ग्रेटर दॅन आपलं काय आहे दुसरं 70
प्रिंट आपण देतोय बी. ओके, त्याच्यात आणखी एक टाकायला लागेल ना, 70 पेक्षा जास्त पण 90 पेक्षा कमी असं करायला लागेल. नाही पण जर 90 पेक्षा कमी जास्त असेल, 90 किंवा 90 पेक्षा जास्त असेल तर इथंच ऑलरेडी आलंय ना. ओके ओके, वरची कंडिशन आपण चेक केलं. मी तेच थोडं डेमॉन्स्ट्रेट करतोय की याचा काय प्रॉब्लेम आहे. मी जो हा कोड लिहितोय ना त्याचा एक प्रॉब्लेम आहे आणि तोच प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करूया. तुम्हाला कोड दिसतोय? हो हो हो, येस. ओके, सो इथपर्यंत आपण वरचं सोडून द्या. इथपर्यंत आपल्याला इनपुट मिळालेलं आहे. आता मुद्दा आपला पुढचा आहे. जर 90 पेक्षा कमी, 90 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी असेल तर ए प्रिंट करा. 70 पेक्षा जास्त असतील तर बी, 50 पेक्षा जास्त असेल तर सी, तर 35 पेक्षा जास्त असेल तर डी आणि 35 पेक्षा कमी असेल तर हे. राईट, मी इंडेंशन दिलेलं आहे. हे राहिले ना दादा, काय म्हणतात त्याला, पण ते नंतर 0 येऊया किंवा आपण 100 त्याच्याकडे. पेक्षा जास्त. त्याच्याकडे आपण नंतर येऊ. चालेल. ओके, ठीक आहे. इफ marks less than 0 and marks greater than 100, print w. याला मी फक्त समजण्यासाठी तुम्हाला कंस टाकतो की ही बेटर प्रॅक्टिस आहे. जेव्हा तुम्ही अँड किंवा ऑर वापरता भरपूर कंडिशन्स असतात, समजत नाही की नक्की कुठली कंडिशन कुठं चालू झाली कुठं संपली आहे. तर तुम्ही जर याला कंस दिले तर याच्या नक्की लक्षात येतं की ही एक वेगळी कंडिशन आहे आणि ही एक वेगळी कंडिशन आहे. ओके, सो ही कोड लिहिण्याची एक बेस्ट प्रॅक्टिस सुद्धा. ओके, सो हा मी कोड लिहिला, तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं लिहिला. आता मी हा कोड रन करून बघणार आहे की नक्की मला जे अपेक्षित आहे तेच आउटपुट हा कोड देतोय का. मी हा कमांड सेव्ह केलेला आहे आणि आता मी माझ्या कमांड लाईन मध्ये जातो. पहिल्यांदा मी माझी स्क्रीन आहे ती क्लिअर करून घेतो आणि मी चेक करतो की माझं इथं आहे का. तर grading.py ही माझी फाईल इथं आहे, उपस्थित आहे. त्यामुळे मी आता रन करू शकतो. grading.py. सो मी ही हा कोड जो आहे तो आता पायथॉन इंटरप्रेटरच्या माध्यमातून रन करतोय. तो बरोबर आहे. पहिल्यांदा यानं माझ्यासाठी इनपुट मागितलंय, गिव्ह मी मार्क्स. येस, समजा माझ्या विद्यार्थ्याला 85 मार्क्स मिळालेले. आउटपुट काय आलं पाहिजे? 90च्या वर ए, 70च्या वर बी. बी हे उत्तर आलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. तसं उत्तर जर आलं तर माझा कोड करेक्ट रन होतोय असं मी समजेल. आता किमान या केस पुरता मी एंटर दाबतोय आणि आता काय आउटपुट आलेलं आहे? बी, सी, डी. अरे बापरे, तिन्ही पण ग्रेड्स आलेले आहेत. काहीतरी घोटाळा होतोय. मी परत एकदा रन करतो आणि मी एका वेगळ्या इनपुट साठी चेक करतो. मी 95 मार्क्स साठी देतो. बापरे, 95 असेल तर माझ्यासाठी ए, बी, सी, डी चारी पण ग्रेड येतात. ठीक आहे, मी एकदा रन करतो. मी 34 मार्क देतो. ओके, 34 मार्क साठी मात्र फेल ही एकमेव ग्रेड येते. करेक्ट. आता आपण कोडकडे जाऊया की नक्की हा घोळ जो आहे तो नक्की का होतोय ते आपण बघूया. ओके, इथं तुम्ही बघाल की ज्यावेळी पहिल्यांदा मी हा ब्लॉक रन केला जातो त्यावेळी चेक करतं की मार्क्स 90 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी आहेत का. 85च्या केसमध्ये ए प्रिंट झालेलं नव्हतं. याचं कारण 90 पेक्षा जास्त नाहीयेत. ओके, 100 पेक्षा कमी आहेत पण 90 पेक्षा जास्त नाहीयेत. ही कंडिशन फॉल्स झाली, त्यामुळे हा कोड रन झाला नाही. या कंडिशन मध्ये 85 70 पेक्षा जास्त आहे का? ऍब्सोल्युटली जास्त आहे. हा कोड रन झाला. 50 पेक्षा जास्त आहे का? आहे. हा पण रन कोड झाला. 35 पेक्षा जास्त आहे का? आहे. हाही कोड झाला. म्हणून आपल्याला बी, सी आणि डी हेही ऑप्शन मिळाले.
ओके. मार्क्स 35 पेक्षा कमी आहेत का? हे मात्र नव्हतं, कारण 85 35 पेक्षा कमी नव्हतं, जास्त होतं, त्यामुळे फेल मात्र आलं नव्हतं. आणि हे जे मार्क्स आहेत की 0 पेक्षा कमी आणि 100 पेक्षा जास्त, हे पण होऊ शकत नाही, त्यामुळे रॉंग इनपुट पण आपलं प्रिंट झालेलं नव्हतं. त्याच्यामधून आपल्याला तात्पर्य काय आलं की जर ही कमांड सक्सेसफुल एखादी झाली तरी पुढच्या सगळ्या ज्या कमांड्स आहेत त्या प्रिंट होत आहेत, पण आपल्याला मात्र इथं एकच ग्रेड कोणता तरी अपेक्षित आहे. अशा वेळी आपण काय वापरतो? एलिफ ही कमांड वापरतो. आता मी फक्त जे आपले दुसऱ्या बाजूपासूनचा इफ होता तिथं एलिफ ही कमांड इंटर देतोय आणि शेवटची जी आहे ही कमांड मी आत्ता अशीच ठेवतोय. आता फक्त आपण इथपर्यंतच बघूया काय नक्की बदल होतोय. मी सेव्ह केला हा कोड. ओके. आणि आता मी पुन्हा हा कोड रन करून बघतोय आपल्या कमांड प्रॉम्प्ट मधून, आपल्या ज्या फाईल होती तिथून, की नक्की हा कोड आता काय रन होतोय. मी स्क्रीन क्लिअर करतो आणि आपला जो पायथन ग्रेडिंगचा कोड आहे तो रन करतो आणि पुन्हा मी इनपुट देतोय 85. व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग की मला बी हे इनपुट आलं पाहिजे. मी दिला एंटर. येस, इट्स गिव्हिंग मी ओनली बी. पुन्हा मी रन केलं आणि मी दिले 95. स्क्रीन दिसा ना आम्हाला. हो, मला वाटलं मला दिसणं फक्त. फ्रीज झाली सर. ओके, दिसते दिसते ना. हा. मी पुन्हा एकदा रन करतो. पायथन ग्रेडिंग आता येते, दिसते स्क्रीन. हो. आता मी 85 पुट केलं, आउटपुट फक्त बी आलं. पुन्हा मी मार्क्स देतो, आपण दिलेले 95 ना, 95. नाव आय एम एक्सपेक्टिंग ओनली ए. फक्त ए आलं पाहिजे तरच हा कोड माझा बरोबर आहे. येस, फक्त ए आलं. आणि मी पुन्हा फक्त टेस्टिंगसाठी देऊन मार्क्स बघतो 34 आणि फक्त फेल आलं. इथपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या. पुन्हा एकदा फक्त आपण थोड्या वेळासाठी कोडकडे जाऊया आणि नक्की आपण काय चेंज केला आणि त्यामुळं काय बदल झाला हे इलिफ काय भानगड आहे बघूया. हा जेव्हा तुम्ही एलिफचा ब्लॉक रन केला जातो त्यावेळी यापैकी सिक्वेन्शियल पद्धतीनं कमांड्स रन होतात. सिक्वेन्शियल म्हणजे काय? ही कमांड जर रन झाली, ह्या ब्लॉकमध्ये जर एंटर केलं त्यानं, ह्या ज्या पहिल्या आहेत लक्षात घ्या, हा पहिला ब्लॉक जो आहे तिथून सॉरो होतोय, जिथं इंडेंशन आलेलं आहे तिथं ब्लॉक आपण म्हणतो की इंटर होतं. सो हा इफचा जो पहिला ब्लॉक आहे याच्यामध्ये जर इंटर केलं तर हे खालचे जे ब्लॉक आहे त्याच्यामध्ये हा कोड जात नाही. पायथन इंटरप्रिटर थेट तुमचा इथं येतो इफच्या इथं, कारण इफ हे दुसरा ब्लॉक आहे, दुसरी कंडिशन आहे की नेस्टेड कंडिशन आहे, म्हणजे एकाच गोष्टीमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्ही नेस्ट केलेल्या आहेत. त्यामुळे तो थेट इफला येतो आणि चेक करतो की या कंडिशन्स साध्य झालेल्या आहेत की नाही. आपण काय करतो की ही कंडिशन देण्याची मला गरजच वाटत नाही. मी त्याऐवजी फक्त एक कोड लिहितो, एल्स. जर या कंडिशन सोडून दुसरे कोणतीही कंडिशन आली असेल, 0 पेक्षा कमी, 50 वर, तरी काय कर, तर रॉंग इनपुट दे. ओके. याच्यामध्ये सुद्धा फक्त एक एरर येणार आहे आणि तो कुठला येणार आहे कोण गेस करू शकतं का? याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम होणार आहे, मायनस वाला. येस. तर इथं जेव्हा मी म्हणतो की मार्क्स लेस दॅन 35, त्याच्यामध्ये जर 0 असेल, -1 असेल, -30, मायनस निगेटिव्ह असेल तरी सुद्धा उत्तर फेलच येणार आहे. त्यामुळे चुकून एखाद्या शिक्षकानं टाईप करताना 45 टाईप करताना -45 टाईप केलं तर त्या बिचाऱ्या विद्यार्थ्याला फेल ग्रेड मिळू शकतो. म्हणून आपण इथं एक एक्स्ट्राची कंडिशन आपण ऍड करूया. मार्क्स हे 35 पेक्षा जास्त असले पाहिजेत अँड मार्क्स, आता इथं आपण दुसरा ऑपरेटर वापरतोय की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, कारण 0 पण असू शकतात. मी फक्त जर ग्रेटर दॅन लिहिलं तर 1, 2, 3 असंच येईल. 0 मार्क दिल्यानंतर रॉंग इनपुट येईल, म्हणून मी देतोय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता मार्क जर या रेंजमध्ये असतील तर फेल येईल, या रेंजमध्ये असतील तर ए येईल आणि इतर कोणते इनपुट असेल तर रॉंग इनपुट येईल. आता मी हे सेव्ह करतो आणि पुन्हा हा माझा कोड मी टेस्ट करतो. मी पुन्हा एकदा जातो माझ्या कमांड प्रॉम्प्टवर, बघतो की हा कोड जो आहे
तो रन होते का? स्क्रीन दिसतीये? हो हो येस Yes. सर. आता मी इनपुट देतो 95 ए, करेक्ट. मी इनपुट देतो -2. ओके, मला एरर आला पाहिजे, रॉंग इनपुट. येस, इट इज रॉंग इनपुट. आणि मी देतो 120. 120 ला पुन्हा आपल्याकडे बी आलाय, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि मी आता पुन्हा देतो 65, त्याला सी आला, करेक्ट. क्लिअर करा की. ठीक आहे. 75 ला बी नाही, आपण याच्यात जाऊया. 120 ला बी हा एरर का आला? ओके, सो आपण याच्यामध्ये चेक करूया. पहिल्या इफ मध्ये आहे त्याचं उत्तर. काय आहे? आपण दिलंय की अँड दिलंय का नाही, अँड नंतरची कंडिशन मार्क्स इफ ग्रेटर देन असं दिलंय, लेसर देन. म्हणजे 90 आणि 100च्या मधल्याच मार्काला ते ए देणार आहे, नाहीतर ते खाली सोडतंय. मग खाली 70 पेक्षा मोठं आपोआप होऊन जातंय ते. येस, सो याच्यामधून ते सुटकते. करेक्ट आक्रमण उचललंय की याच्यामध्ये ते बसत नाहीये, म्हणून ते आपण खाली आपल्याकडं पास केली जाते. सो याच्यामध्ये काय आपण करू शकतो? ओके, आता मी काय करेन, पहिल्यांदा मी चेक करेन 100 पेक्षा जास्त आहे की नाही. तो उत्तर त्या क्रमाने मी येतोय. 100 पेक्षा जास्त असेल, रॉंग इनपुट. आता मी याला अँड द्यायची गरज नाहीये, करेक्ट, कारण मी ऑलरेडी इथं 100च्या वरच्या केसेस ज्या आहेत त्या डिबार केलेल्या आहेत. एलिफ काय चेक करेल? मार्क्स 90 पेक्षा जास्त आहेत का, म्हणजे उरलेला केस 70 पेक्षा जास्त आहेत का, 50 पेक्षा जास्त आहेत का, या केसमध्ये येईल. ओके, मी हा कोड सेव्ह केला. आपण पुन्हा जाऊया आपल्या कमांड प्रॉम्प्टकडे, चेक करूया की हा कोड रन होते का. स्क्रीन क्लिअर झाली का? हो हो. आता आपण देऊया 120 आणि रॉंग इनपुट येत आहे. येस, हे आपल्याला बरोबर आहे. -2 रॉंग इनपुट, करेक्ट आहे. 85 बी, करेक्ट आहे. 55 सी, करेक्ट. आणि फेल सुद्धा करूया एखाद्याला, सो आपण देऊया 25 आणि फेल होते. ओके, सो इफ, एल्स आणि एलिफ ब्लॉक कळाला. होय होय. सो आता आपण 90 दिल्यावर काय होईल? करेक्ट 90 ग्रेटर दॅन 90 म्हणलंय. येस, सो ग्रेटर दॅन 90 आहे, तो 90 दिल्यामुळे पण सुद्धा बी हाच ग्रेड आला पाहिजे. ओके, आलं. ओके, ते उत्तर सांगा, खालचं काय दिसत नाही आम्हाला 90च्या खालचं. ओके, मी इथं बी येत आहे. ओके, येस. सो आपला एकच पार्ट आजच्या सेशन मधला मिस झाला, आणि तो आहे फंक्शनचा, की फंक्शन डिफाईन कसं करायचं ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. सो पुढच्या आठवड्यामध्ये बेसिकली आपण फंक्शन आणि लूप्स या संकल्पनांकडे जाणार आहे. आणि इन बिटवीन तुम्ही आता प्रॅक्टिसला सुरुवात करू शकता इंडिपेंडेंटली. सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस आहे. हे कोड परत परत करा. गेल्या आठवड्यातले तुम्ही कोड काय टाकले नाहीत, नो प्रॉब्लेम, पण किमान तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करा. स्वतः एक प्रॉब्लेम्स तयार करा, स्वतः काही टेस्ट करा. तुम्ही तिकीट बघताय तर तिकिटामध्ये किती असले पाहिजे. तुम्ही आता इलेक्शन येत आहे तर इलेक्शन मध्ये वोटिंग जे आहेत त्याचे शेअर जर तुम्हाला दिले की तर ते करेक्ट आहेत की नाही ते चेक करणारा कोड लिहू शकता. समजा 100 मतदार आहेत तर पार्टी ए, बी, सी, डी, इंडिपेंडंट आणि इतर यांच्या सगळ्यांचे तुम्हाला जर वोट्स दिले तर त्यांची बेरीज 100 येते की नाही, काय प्रॉब्लेम होतोय की नाही, ह्यासाठी पण चेक करू शकता. सो नंबर ऑफ टाइम्स तुम्ही कोड लिहू शकता. प्रॅक्टिस करत राहा, कारण प्रॅक्टिस केलं तरच पायथनचं कोडिंग येणार आहे. बघताना खूप छान वाटतं, आपल्याला सगळे येते असं वाटतं, पण जेव्हा आपण खरंच कोडिंग करायला सुरुवात करतो तेव्हा मात्र
अडचणी येतात, एरर्स यायला सुरू होतात आणि आपण मग थोडेसे अडखळतो. मला माहिती आहे की तुम्ही बिझी आहात, पण तरी पण वेळ काढा आणि कोडिंग करा. मी काही प्रॉब्लेम्स तुमच्यासोबत दर आठवड्याप्रमाणे यावेळेस पण 2 प्रॉब्लेम शेअर करेन, ते पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि आपण हॅकर रँक या वेबसाईटवर कसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याचं पण मी एक ट्युटोरियल लवकरच रिलीज करेन. ओके, कुणाला काय प्रश्न आहे? क्लिअर झालं सगळं. येस, ओके. सो थँक्यू. आपण भेटूया आता पुढच्या आठवड्यामध्ये विथ. ते मला विचारायचं होतं, ते आपण अँड वापरलं ना मध्ये, मग ते अँड ऑर पण नसतं ना, ते दोन्ही पैकी एखादं वापरलं तरी चालतंय का? दोन्ही एका वेळी फुलफिल होणार कंडिशन? इलिफ मध्ये बघा शेवटचे 35 येस, याच्यामध्ये ह्या दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत तरच फेल येईल. ओके, जर मार्क्स हे 35 पेक्षा लहान आहेत पाहिजेत, म्हणजे 34 वगैरे वगैरे काय, 35 असेल तरी पास आहे, त्या 35ला हा डी देणार आहे. 35 पेक्षा लहान पाहिजेत स्ट्रिक्टली, आणि स्ट्रिक्टली 0 किंवा 0 पेक्षा मोठे असले पाहिजे. ह्या 2 रेंज सोडून दुसरी कंडिशन आली तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. मात्र आता मी एक कंडिशन देतो तुम्हाला, खास जर ऑरचा उत्तर करायचं असेल तर मी असं सांगितलं की 10 ते 20 या रेंजमध्ये असेल तरी पण मी पास देणार. म्हणजे त्याला करेक्टली 10 ते 20च्या मध्ये मार्क पडले पाहिजेत, किंवा 20 ते 30च्या मध्ये मार्क पडले तरी पण पास देणार. ओके, लक्षात येतंय? जर या रेंजमध्ये असेल तर, किंवा या रेंजमध्ये असेल तर पास. पण मी चुकून हे दिलं, 10 ते 15 आणि 25 ते या रेंजमध्ये पास. 15 आणि 25च्या मध्ये जर मार्क पडले तर मात्र फेल. ओके, या केसमध्ये आपण कसं लिहू शकतो? इथं आपण लिहू शकतो, आपल्याला काय चेक करायचे? पहिलं की मार्क्स हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 अँड मार्क्स लेस दॅन इक्वल टू 15. ओके, ओके. पहिल्यांदा तर काय असलं पाहिजे की मार्क्स हे 10 किंवा 10 पेक्षा मोठे असले पाहिजेत, मोठे, आणि मार्क्स हे 15 पेक्षा लहान असले पाहिजेत. ऑर आता मी या कंडिशन मध्ये आहे, जर इथं आले ना तरी पण पास, किंवा जिथं मी वापरतोय किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये मी काय वापरतोय? मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 25 अँड मार्क्स लेस दॅन इक्वल टू 30. ओके, ओके. थोडं मी झूम आउट करतो. ओके, आता ही लाईन जी आहे ही लाईन आपण हायलाइट करतोय. आता इथं आपण बऱ्याचशा कंडिशन टाकलेल्या आहेत. मार्क्स 10 पेक्षा मोठे असले पाहिजेत अँड 15 पेक्षा कमी असले पाहिजे, ही पूर्ण इव्हॅल्युएट होईल. ओके, जर तुमचं मी इनपुट दिलं, मी इथं इनपुट लिहितोय 11 इनपुट दिल्यानंतर काय होईल? ही कंडिशन आहे ही ट्रू होईल, म्हणजे फुलफिल होईल. किंवा ही जी कंडिशन आहे ती काय होईल? फॉल्स होईल. पण दोन्हीतली कुठली एक जर असेल ट्रू तरी पण आपला कोड हा प्रिंट होणार, खाली जाईल आणि प्रिंट करेल पास. ओके, ओके. ओके, मी हा कोड सेव्ह करतो आणि आपण रन करून बघूया की खरंच जे आपण जी लॉजिक लिहिलेलं आहे, याला लॉजिक म्हणतात, की ते खरंच रन होतंय का ते आपल्याला बघायचं आहे. ओके, मी तर स्क्रीन क्लिअर करतो.
आणि पायथॉन कडे. आता गिव्ह मार्क्स मध्ये मी जर 11 दिले तर काय प्रिंट व्हायला पाहिजे? पास यायला पाहिजे. पास यायला पाहिजे. कमिंग पास. ओके. पण जर मी 16 दिले तर काय यायला पाहिजे? फेल यायला पाहिजे. फेल. पण मी जर 26 दिले तर काय यायला पाहिजे? 25 ते 30 दिलं म्हणजे पास येणार. ऑरचा वापर कुठं करायचा कळलं की तुम्हाला हो हो ही कंडिशन किंवा जिथं तुम्ही विचार करताना किंवा असा शब्द वापरता तिथं तुम्ही ऑर ही कंडिशन आहे ती वापरू शकता. क्लिअर? येस येस क्लिअर. ओके. सो आपण आज इथं थांबतोय. बराच वेळ आपण थोडा एक्स्ट्रा केला पण डिस्कशनमुळे खरंच लर्निंग येतं. आपण हे जे फंक्शन काय आहे ते पुढच्या वेळेस बघूया आणि आपण सम हे फंक्शन खरंच डिफाईन करणार आहे, यूज करणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर फोरमवर टाकत चला ग्रुपवर आपल्या आणि प्रॅक्टिस मात्र कोडिंगचं करत राहा. असाइनमेंट दाखवा, स्क्रीनशॉट घेतो म्हणजे. 2 गेल्या आठवड्याचे आहेत ते ट्राय करा. या आठवड्याचे असाइनमेंट मी ग्रुपवर टाकतो. बरं चालेल चालेल. येस. ओके. थँक्यू सो मच आणि गुड नाईट. हॅपी वीकेंड.